चला पुन्हा एकदा आपण डिस्कस करू. लास्ट आपण हं? चला इकडे फोकस करूया. आपण थेरी शिकतो आहोत ऑर्बिटल्स, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. आपण साय स्क्वेअर बघितला होता. स्टोरी कुठून स्टार्ट होते? साय स्क्वेअर. त्यानंतर आपण लास्ट लेक्चर वरती जाऊ, जास्त डिटेल होईल. लास्ट लेक्चरला आपण शेप ऑफ द ऑर्बिटल बघितले होते. एस एस ला काय असतात? रेडियल नोड्स असतात. काय असतात? रेडियल नोड्स. 1s ला नोड नसतो, 2s ला 1 नोड असतो, 3s ला 2 नोड्स असतात. रेडियल नोड म्हणजे काय सुदर्शन? जिथे इलेक्ट्रॉन फाइंड आउट होत नाही. नेक्स्ट पी पी ऑर्बिटलला किती नोड असतात? 1 नोड असतो. काय असतो? 1. डी ला किती असतात? 2 नोड्स असतात. यांना अँग्युलर नोड्स म्हणतात. काय म्हणतात? अँग्युलर नोड्स. हे अँग्युलर नोड आहेत आणि हे एस ला रेडियल नोड आहेत. एस म्हणजे रेडियल नोड आणि वर्टिकल म्हणजे अँग्युलर नोड. बरोबर? कळालं? बरोबर. एस फक्त 1 काय असतं? एस ला फक्त 1 काय असतं? ऑर्बिटल असतं, म्हणजे तो डायरेक्शनलेस असतं. काय असतं? डायरेक्शनलेस. म्हणजे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये 3D मध्ये स्फिअरिकल शेप असतो, त्याला डायरेक्शन नसतं. पी ला डायरेक्शन असतं. एकतर ते एक्स एक्सिस मध्ये असेल, वाय मध्ये असेल किंवा ते झेड मध्ये असेल. आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलाय. डी मध्ये आपण लास्टला डिस्कस केलं की डी मध्ये 2 काय असतात? नोड्स असतात आणि हा झेड स्क्वेअर एक्सेप्शन असतो. काय असतो? एक्सेप्शन असतो. कसा असतो? अराउंड डी, डी ऑर्बिटल, सॉरी झेड ऑर्बिटल अँड डोनट शेप. कळाला? चला नेक्स्ट. एनर्जी मध्ये आपण पर्टिक्युलर हायड्रोजन ऍटम बद्दल डिस्कस केलं होतं. काय केलं होतं? हायड्रोजन ऍटम मध्ये अशा प्रकारचा सिक्वेन्स असतो: फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, फोर्थ शेल. कळलं? आणि एनर्जी इन्क्रीज होत जातं शेल बाय शेल. आणि 1 शेल मध्ये हा 2s आणि 2p जो आहे यांचं एनर्जी नियरली इक्वल टू काय असतं? सेम असतं. एक्झॅक्टली सेम नसतं, नियरली इक्वल टू असतं. म्हणून त्यांना डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणतात. काय म्हणतात? डिजनरेट म्हणजे नियरली इक्वल टू सेम एनर्जी. 2s 2p डिफरंट असतात, एनर्जी डिफरंट असतं, पण सिमिलर असते कारण सेम शेल असते. कळलं? पण हायड्रोजन ऍटमला सोडून जेव्हा आपण मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिस मध्ये येतो, मल्टी म्हणजे मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन, तेव्हा आपण रूल फॉलो करतो. कोणता? N+L रूल. कोणता रूल? N+L. आपल्याला आता लास्ट लेक्चरला आपण 3D आणि 4s मध्ये डिस्कस केलं होतं. 3D आणि 4s काय असतं शिंदे? एनर्जी चेक करायचंय कोणाचं? 3D आणि 4s. आणि कोणासाठी? हायड्रोजन साठी. हायड्रोजन सोडून. हायड्रोजन सोडून कोणता रूल लावणार? N+L. चला याचा N किती आहे? 3. L किती आहे? D चा L किती असतो? 2. किती झाले? 5. याचं किती N? 4. S L किती आहे? 0. S चा 0 असतो रे L. तर कोणाचं जास्त आहे? N+L. तर D 3D चं एनर्जी 4s पेक्षा काय असणार? जास्त असणार. कळलं? पण हायड्रोजन ऍटम साठी 3D ची एनर्जी 4s पेक्षा कमी असणार. का? एक्सेप्शन आहे. काय? एक्सेप्शन. त्याला आपण N+ रूल अप्लाय करत नाही. पण मोर दॅन हायड्रोजन ऍटम जेव्हा आपण 1 इलेक्ट्रॉन जाणार तेव्हा आपला रूल सिंपल असणार N+L रूल. आता लास्ट लेक्चरला इलेक्ट्रॉनिक कॉन्फरन्स बघितलं होतं आपण. काय बघितलं होतं? 1s हायड्रोजन मध्ये असतं, 1s ऑक्सिजन मध्ये असतं आणि 1s सोडियम मध्ये असतं ना? हायड्रोजन, ऑक्सिजन, सोडियम. कोणाच्या 1s ने जास्त असतं? मी सांगितलं होतं इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर. काय बोललो तुम्ही? इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर किंवा ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर हायड्रोजनचा किती असतो? 1. ऑक्सिजनचा किती? 8. नाही, सोडियमचा 11. ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय. काय बोललो होतो? सेम ऑर्बिटल असेल, सेम N+1 असेल, पण ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होत असेल तर एनर्जी काय होतं? डिक्रीज होतं. काय होतं? डिक्रीज. 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन कॅरी मोर एनर्जी दॅन ऑक्सिजन आणि त्यापेक्षा अजून सोडियम. कळलं? याचं काय होतंय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात, म्हणजे ऍटॉमिक नंबर वाढतो. पण ऍटॉमिक नंबर जेव्हा वाढणार तेव्हा सेम ऑर्बिटल्स आहेत 1s 1s 1s. सरांचा N+1 काय आहे? N+L काय आहे? 1 + 0 1 1
1 1. पण एनर्जी कोणाची असते? लोअर ऍटॉमिक नंबर ऍटम. कळतंय? कोणता? लोअर ऍटॉमिक. जेईला क्वेश्चन झालेला आहे. जेईचं रेफरन्स ज्याला घ्यायचंय त्यांना तिथे क्वेश्चन झालेलं आहे की तुम्हाला एक्झाम्पल दिले ते मल्टिपल ऑप्शन्स आणि 1s का 3s बद्दल प्रश्न विचारला होता. सर्वांचं 3s होतं आणि तुम्हाला विचारलं होतं कोणत्याच 3s जास्त एनर्जी कॅरी करतं. ऍटॉमिक नंबर माहिती असेल म्हणजे 1 to 30 40 यायला पाहिजे. सुदर्शन करताय काही? बरोबर. चला, काही प्रॉब्लेम इथे नाही. इथपर्यंत आपण एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स बघितलं. हायड्रोजन एक्सेप्शनल आहे. तिथे 3D हा 4s पेक्षा 4s 3D पेक्षा जास्त असणार. बाकीयांसाठी हा स्विच होणार. काय होणार? स्विच होणार. बरोबर. 4s आणि 3D कळलं? आपण असं दाखवणार. हे जे ऑर्बिटल दिसतंय तुम्हाला इन्क्रीज एनर्जी मध्ये आहे. कसे आहे? इन्क्रीज एनर्जी. नेक्स्ट काही रूल्स असतात त्याला आपल्याला फॉलो करायचे असतात. फिलिंग ऑफ ऑर्बिटल्स इन ऍटम. ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन फिल्स कसे करायचे असतात? तर फर्स्ट प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपलचं नाव आहे काय? अफो प्रिन्सिपल. कोणतं प्रिन्सिपल? अफबो प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आधी वाचायचं. चला शिंदे लवकर वाचायचं. ground state of atoms, the orbitals are filled in order of their increasing energized 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d, 4p and 5s. चला थांबायचं. हे बघा आपल्याकडे हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल किंवा सोडियम असेल. 1 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, 11 इलेक्ट्रॉन. ऍटम कोणताही असेल, इलेक्ट्रॉन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द एनर्जी फिल्ड. आणि आपल्याला एन प्लस रूल माहिती आहे की 1s एनर्जी पेक्षा 2s जास्त, 2p जास्त हे ऑर्डर करते का? ही काय सजेस्ट करते? एनर्जी. तेव्हा इथे करते तुम्हाला 4s पेक्षा ही फोर्थ शेल आहे, ही थर्ड शेल आहे. पण आपल्याला माहिती आहे 4s एनर्जी 3D पेक्षा कमी असतं. 4s एनर्जी 3D पेक्षा हे थर्ड शेल आहे, ही फोर्थ शेल आहे. फोर्थ शेल बाहेर असायला पाहिजे. पण ऍज पर रूल एनएस प्लस वन रूल 4s एनर्जी कमी असतं म्हणून इलेक्ट्रॉन कुठे येणार आधी? 4s मध्ये फिल होणार. त्यानंतर 3D मध्ये जाणार. कळतंय? मग अपूचं म्हणणं होतं इलेक्ट्रॉन्सला फिल करायचं असतं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. आधी 1s फिल करा. 1s मध्ये माहिती आहे आपल्याला एस मध्ये 2 बसतात, 2s मध्ये 2 बसतात, 2p मध्ये 6, 3s मध्ये 2, 3p मध्ये 6, 4s मध्ये 2, 3d मध्ये M5 असतो ना. किती ऑर्बिटल असतात? 5 असतात ना. कसं असतं? DXY, DXZ, 10 इलेक्ट्रॉन्स. 10 फिल झाल्यानंतर 6, 2, 10, 6, 2. F मध्ये किती? 14, 10, 6. कळालं? असंच तुम्ही इलेक्ट्रॉन फिल करा. आणि सिक्वेन्स हाच असणार. सिक्वेन्स असंच असणार. लर्न हाच करायचा आहे कारण हा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी आहे. आणि त्याला शॉर्टकट मध्ये त्यांनी डायग्राम दिलं. अशा प्रकारे तुम्ही ते काय गरज नाही. लक्षात राहील ना. 1s, 2s, 2p, 3s लक्षात राहतो. राहील का नाही? लक्षात ठेवायचं. मग अफो प्रिन्सिपल रिलेटेड टू एनर्जी filling of electron in atomic orbital with the help of increasing energy. This is the sequence of orbital as per the increasing order of energy. Next, Pauli dissolution principle. Yes. No two electrons in an atom can have the same set of 4 quantum numbers. So that's no two atom having same quantum numbers. Same quantum numbers. Correct? असंच ना. काय फायदा मग? लोकेशन कसं काय फिक्स होणार? नेमाड्याचे 2 ऍड्रेस कसे असणार? क्वांटम नंबर कोणत्याही ऍटम मध्ये 2 जे इलेक्ट्रॉन असणार त्यांचे सेम नसणार. कळलं? सोडियम आहे. सोडियम मध्ये बघा, हॅलो, सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2, 2s2, 2 संपले, 2p6, 6 संपले, 3s1. कळलं का? आता यांच्यामध्ये कोणतं? आता 3s1 मध्ये हा, चला इथे आपण 2p मध्ये येणार. कशा होणार? 2p6. कसं असणार? px, py, pz. इलेक्ट्रॉन कसं असणार? अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. आता मला या इलेक्ट्रॉनला लोकेट करायचं आहे. मला याला लोकेट करायचं आहे. कसं लिहिलं ना त्याचं लोकेशन?
शेल किती आहे? याचा एन किती आहे? 2. सेकंड शेल एल किती आहे? पी चा एल किती असतो? 1. एम किती आहे? मिडल मध्ये ना 0. कळलं का? एस किती आहे? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. अँटी क्लॉकवाईज आहे क्लॉकवाईज आहे? कळलं? आता याच्या शेजारचं काय चेंज होणार? प्लस ऐवजी मायनस होणार कारण तो अँटी क्लॉकवाईज आहे. नंबर तर चेंज होणार ना. याला एम चेंज होणार, याला एम चेंज होणार. म्हणजे कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचं ऍटम्स मध्ये क्वांटम नंबर 4 सेम असू शकत नाही. सिंपल झालं. कॉलेज म्हणजे क्वांटम नंबर युनिक असतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनचा क्वांटम नंबर युनिक असतो. तेव्हा दोघांचे N2 N1 सेम आहे. काय दोघांचे? ह्या दोघं इथे दिसतंय तुम्हाला इथे N2 सेम आहे, एल सेम आहे, एम सेम आहे, पण मॅग्नेटिक क्वांटम नंबर दोघांसाठी काय? प्लस आणि मायनस. कळतंय? बरोबर. तर पॉलिश प्रिन्सिपल कळाला. The two electrons in atom cannot have same set of 4 quantum number. Done? म्हणजे ते मिनिमम ऑपोजिट स्पीडने तरी असतात. मिनिमम ऑपोजिट स्पीडने तरी असतात. तुम्ही एल सेम करू शकतात, एन सेम येऊ शकतो, एल सेम येऊ शकतो, एम सेम येऊ शकतो. पण स्पिन क्वांटम नंबर तुम्हाला प्लस मायनस करणारच. प्लस मायनस करणारच. युज कळलं का? कळलं? हर्ट्झ रूल इम्पॉर्टंट रूल वाचा. विराज बस. Pairing of electrons in the orbitals belonging to the same substance region does not take place until each orbital belonging to that substance has got one electron each. It is simply हे बघा, पेअरिंग ऑफ आपला इलेक्ट्रॉन पेयर असतात. ऑलवेज इलेक्ट्रॉन कसे असतात? क्लॉकवाईज अँटी. हे कसे असतात? पेयर आहे. कसे आहेत? पेयर. तर ह्याची पेअरिंग कोणी सांगितलं आपल्याला? हॉर्न्स्ट्रूम ने. याने सांगितलं की आपल्याला सबशेल असतात SPDF असतात ना. चला आपण त्याला मार्क करू. हे एस आहे, हे काय आहे? पी आहे, हे काय आहे? डी आहे. आता कळतोय ना काय बोलतोय मी? आता एस मध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन फिल करायचे, तुम्ही 1 इलेक्ट्रॉन फिल करायचं, तुम्ही कसं करणार? 1 2 करायचे तर 2. हे इझी एकदम. आता पी मध्ये मला 4 इलेक्ट्रॉन फिल करायचे, कसे करणार? 1 2 3 4. करेक्ट? इनकरेक्ट. कॉन्स्टूल काय म्हणतो? तुम्ही प्रत्येक जे ऑर्बिटल असतात त्यांना तुम्ही इच गॉट 1 इलेक्ट्रॉन. प्रत्येक ऑर्बिटलने पीएक्स पीवाय पीझेडने 1 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करायला पाहिजे किंवा त्यांना ऍक्सेप्ट करायला. कळतंय? मग कसं फील होणार? प्रत्येक सब तुम्हाला ऑर्बिटल्सला पीएक्स पीवाय पीरियडला आधी काय करायचं? 1 इलेक्ट्रॉन काय करायचं? इच गॉट 1 इलेक्ट्रॉन. 1 1 1 किती झाले? 3. मग पेअर करायचं. याला म्हणतात हंस. याला म्हणतात. आता मला डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन प्लेस करायचे. 1 2 3 4 5 6 7. कळलं हर्षूल? Each atomic orbitals get at least 1 electron. Then you go for pair. Done? चलो. कळला? रूल कळले काय? हाफो प्रिन्सिपल काय? बोला. Electron must be filled as per increasing order of energy. The sequence of orbital as per this sequence. Second, Pauline's principle: no 2 electrons in a same atom having same set of 4 quantum numbers. And Hund's rule: the pairing of electrons happens inside the subshell, but when each subshell get at least 1. Okay. Next, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऍटम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ऑलरेडी शिकलो आहोत. शिकलो ना? काल झालंय आपलं. पुन्हा एकदा रिकॅप. मला प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायला पाहिजे.
चलो हे डिस्कशन आपण केलं होतं, पुन्हा तेच कालचं रिकॅप. टॉपिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. चला बोला, काय पॉईंट आहे फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. ऍटम इलेमेंट कोणीही असेल, फर्स्ट शेल हे 1s असणार. कोणता प्रिन्सिपल, आफो प्रिन्सिपल. सेकंड 2s, थर्ड 2p, फोर्थ 3s, फिफ्थ 3p, सिक्स 4s. त्याच्या माहिती पुढे काय 3d. आता सांगितलं ना, एनर्जी ऑफ 4s इज लेस दॅन 3d. मग 3d नंतर 4s नंतर 4p. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. चला इथपर्यंत काय डाऊट. मग सेम 1s फिल करत जायचं, मग 2s फिल करत जायचं. कॉमन आहे ना, 3p सेमच आहे. 2s pp कॉमन. जगात कोणताही आयटम असेल त्याचे फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन 1s मध्ये असणार. सेकंड कशामध्ये 2 इलेक्ट्रॉन 2s मध्ये. नेक्स्ट 6 इलेक्ट्रॉन 2p मध्ये. पुढचे 2 इलेक्ट्रॉन 2s मध्ये, नेक्स्ट p मध्ये, मग s मध्ये, मग d मध्ये. तर सिक्वेन्स काय फॉलो करायचं शिंदे. सिक्वेन्स काय, आफो प्रिन्सिपल. तर प्रत्येकाचा सिक्वेन्स लर्न असला पाहिजे अप टू 4f. अप टू 4f 5d पर्यंत असलं पाहिजे. 1s 2s 2p 3s 3p इथपर्यंत मिनिमम यायला पाहिजे 4f. आणि कारण आपल्याला पुढं एफ ब्लॉक एलिमेंट शिकायचे. काय बोललो होतो, एस ब्लॉक एलिमेंट लास्ट शेल पुट इन एस ऑर्बिटल. पी ब्लॉक लास्ट शेल इन p orbital. d block last shell in last electron in d orbital, and f block last electron in f orbital. तर अप टू f पर्यंत तुम्हाला अफो प्रिन्सिपल माहित पाहिजे. कळतंय. हे डाऊट कोणाला नाही. लास्ट एक टॉपिक आहे छोटासा, टॉप चॅप्टर आपलं संपलं. सिमेट्री. काय आहे सिमेट्री. सिमेट्री मध्ये काय बोलण्यासारखं एवढं नाही आहे. केमिस्ट्री मध्ये एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये, हाफ फिल आणि फुल फिल. हाफ फिल आणि फुल फिल. काय असतं हाफ फिल. पी ऑर्बिटल आहे, पी सबशेल आहे, त्याचे ऑर्बिटल किती आहे px py अँड pz. यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याला म्हणतात हाफ फिल पी ऑर्बिटल. मी पुन्हा म्हणतोय, मी काल शिकवलं, याला काय म्हणायचं ऑर्बिटल. याला काय म्हणायचं ऑर्बिटल्स. यांना आपण ऑर्बिटल्स म्हणतो, यांना ऑर्बिटल. पी ऑर्बिटल्स मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे तो हाफ फिल आहे. इच ऑर्बिटल गेटिंग ऍटलीस्ट 1 इलेक्ट्रॉन. आणि हाच पी ऑर्बिटल जर असा असेल तर फुलफिल. पी ऑर्बिटल फुलफिल आहे. पी ऑर्बिटल फुलफिल आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तर हाफ आणि फुल. हाफही स्टॅबिलिटी शो करतो आणि फुल स्टॅबिलिटी. जेव्हा हे कन्सेप्ट येणार तुम्हाला पुढे कळणार की जेव्हा हाफ आणि फुलफिल ऑर्बिटलचं कंडिशन येतं तेव्हा ते जे पी ऑर्बिटल असतं ते एक्सेप्शनल स्टेबल असतं. काय असतं स्टेबल असतं. कळलं काय बोललो मी. हाफ फिल पी ऑर्बिटल आणि फुल फिल पी ऑर्बिटल हे स्टेबिलिटी फील करतं. आणि जर असं असेल तर ते स्टेबल नाही, ते स्टेबल नाहीये. किंवा असं असेल तर तरी ते स्टेबल नाहीये, अनपेअर आहे. हे टोटल फुलफिल नाहीये आणि हाफ फिल नाहीये, म्हणजे हे काय आहे अनस्टेबल आहे. हे फुलफिल आणि हाफ फिलच्या मध्ये आहे. काय आहे दोघंही स्टेबल आहे आणि हे थोडं काय आहे अनस्टेबल आहे. तर जेव्हा आपण कोणत्याही इलेमेंटचं बिहेवियर चेक करतो त्यात स्टेबल हाफ फिल आणि फुलफिल कंडिशन असेल तर तो स्टेबिलिटी शो करतो. काय करतो स्टेबिलिटी. आणि जर त्याच्याकडे अनपेअर असं असेल तर मग तो थोडे वेगळे हाफ फिल पण काय हाफ फिल पण असतं. असतं ना. पॉइंट कळला काय तर हाफ फिल आणि फुलफिल हे स्टॅबिलिटीशी असोसिएट आहे. आपल्याला हे कळलं की जे हाफ फिल फुलफिल असतात ते एक्सेप्शनली स्टेबल असतात. आपण एक्झाम्पल बघू ना. काय
नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा हा कोणाचं एक्झाम्पल आहे दिलंय का नाही दिलं चलो एक्झाम्पल बुक कोणता आहे आपल्याकडे बुक आहे का रे आपल्याकडे स्टेट बुक एनसीईआरटी क्लास पडतंय का रे चलो हे बघा एक्झाम्पल आहे क्रोमियम दिसतंय क्रोमियम विराज काय क्रोमियम काय असतं क्रोमियम इलेमेंट असतो क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर पुढे तुम्हाला लर्न करावा लागेल आता सध्या लक्षात घ्या 24 ठीक आहे इलेक्ट्रॉन प्लेस करायचे कसे प्लेस करणार चला विराज 24 प्लेस करायचे आहे कसं करणार सुरू करायचं 24 प्लेस करायचे 1s2 2s2 2p6 2s2 3p6 4s2 डी आला किती टाकावं लागतील 4 राहतात रिमेनिंग हे 20 आहे किती आहे 20 4 राहतील ना मग लास्ट इलेक्ट्रॉन कुठे गेला डी मध्ये कशामध्ये डी हा कोणता ब्लॉक एलिमेंट आहे डी ब्लॉक कोणता ब्लॉक सांगतोय पिरियड टेबल मध्ये एस ब्लॉक पी ब्लॉक आणि मध्ये जे एलिमेंट असतात ना यांचा लास्ट इलेक्ट्रॉन 3D मध्ये असतो 4D मध्ये असतो कळलं खाली असतो बॉटमला असतो इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं बरोबर इलेक्ट्रॉन कुठे गेले डी मध्ये गेले किती इलेक्ट्रॉन आहेत 4 आहेत ना याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे मग कसं पुट करणार 1 2 3 4 इथे काय आहे रिमेनिंग आहे काय आहे रिमेनिंग आहे काय डाऊट नाही चला तर मग आपण काय म्हणणार 3D इज नॉट हाफ फिल फुलफिल तो हाफ फिल फुलफिल आहे का नाही हेच इट हॅज लेस स्टॅबिलिटी मग त्याची स्टॅबिलिटी कशी असणार हाफ फिल नाही आणि फुल फिल नाही चलो मग वाचायचं विराज वाच क्रोमियम नाही जोरात वाचा इथे रेकॉर्डिंग मध्ये काहीतरी येईल Inter-electronic repulsion leads to one flawless electron pair into one of MD3D orbitals thereby those fluorescent 3D orbitals become half-filled so that chromium atom acquires extra stability. Its electronic configuration is 1:2 2p6 3s 3p6 so that's why 3 ठीक आहे ना हे तर हे इम्पॉर्टंट नाही रे आपल्याला हे तर कॉमन आहे प्रश्न काय आहे की 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते आणि 3D मध्ये 4 होते बरोबर आहे की नाही आणि आपल्याला माहिती इथे अनस्टेबिलिटी होती का कारण इथे एक इलेक्ट्रॉन मिसिंग होता ना मग एक मोठं ऑर्बिटल काय अनस्टेबल आहे आणि लेस शेजारचा काय स्टेबल आहे काय आहे स्टेबल आहे तर इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना एस कडे काय आहे 2 इलेक्ट्रॉन एस मध्ये जर तुम्ही एक ठेवला तरी तो हाफ फिल असतो आणि 2 ठेवले तरी तो फुल फिल असतो गॅस ऑलरेडी स्टेबल असतो तो 1 असेल तरी हाफ फिल 2 असेल तरी फुल फिल पण ऍटम एक मोठं ऑर्बिटल अनस्टेबल ठेवणार का नाही
मग एस कडनं याचं रिपल्शन मॅनेज करण्यासाठी इथला इलेक्ट्रॉन शिफ्ट केला जातो कुठे डी मध्ये आणि इथे होतो 4s1 3d5. काय बोललो एस मधून इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो कुठे डी मध्ये पण डी काय आहे अनस्टेबल आहे आणि ऍक्च्युअल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं काय असतं मग क्रोमियमचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 4s1 3d5. ते असं नसतं 4s2 3d5 3d4 असं नसतं. असं काय नसतं हाफ फिल फुलफिल. आता डीप काय आहे फुलफिल आहे काय आहे आणि तो कसा फुलफिल झाला एस मध्ये इलेक्ट्रॉन अक्वायर करून आणि हे एस मध्ये अक्वायर का केलं तर कारण ह्या शेलला काय करण्यासाठी स्टेबल करण्यासाठी रिपल्शन मॅनेज करण्यासाठी किंवा स्टॅबिलिटीसाठी. हे बघा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेसिकली काय माहिती का न्यूक्लियसच्या बाहेर एका ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात ना तर ते का ग्रुपमध्ये फिरतात कारण त्यांचं एकमेकांमध्ये रिपल्शन असतं काय असतं म्हणून ते असे 2 6 10च्या ब्लॉक मध्ये फिरतात. शेवटी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनतच रिपल्शन कमी करण्यासाठी. न्यूक्लियसला इलेक्ट्रॉनची गरज आहे का यस पण त्यांना फायटिंगही करू द्यायचं नाही म्हणून त्याला प्रॉपरली शेलमध्ये काय केलेलं असतं मॅनेज केलेलं असतं. कळालं बरोबर कळालं मग एक्सेप्शन काही काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सेप्शन असतात कशामुळे हा फुलफिल पण डी ने आपला फुलफिल करण्यासाठी एस कडे एक इलेक्ट्रॉन एक्वायर केला आणि ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं मग क्रोमियमचं 4s1 3d5. कळालं मग क्रोमियम कोणते कॉम्प्युटर एक्झाम मध्ये काय विचारला तो कोणत्या टॉपिक मध्ये येतो द स्टॅबिलिटी ऑफ ऍटम स्टॅबिलिटी ऑफ चला कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 29 आहे सॉरी ऍटॉमिक नंबर 29 आहे कसं लिहिणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 29 आहे कसं लिहिणार 1s2 2s2 2p6 कळालं ना बरोबर. आता 3d4 जर 24 होतं तर 29 ला इथे काय होईल 4 ऍड होतील ना बरोबर की सिंपल थिंग आहे ना क्रोमियमचं काय होतं इथे 4 होतं त्यात ऍड करायचं मग हा असा प्रकारे असतो कॉपर. पुन्हा जर तुम्ही नीट डायग्राम बघितलं तर 9 म्हणजे काय 9 म्हणजे काय वेळा झोपून वगैरे 9 म्हणजे काय लास्ट शेल आहे ना आणि 4s आहे आणि हा 3d आहे इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 डी अनस्टेबल आहे मग तेच उचलायचं इकडे प्लेस करायचं मग 4s1 3d10 हॅपी काय हॅपी. कॉपर एक्सटेन्शन कसा असतो 4s2 नसतो काय नसतो 4s2 नसतो तो काय असतो 4s1 3d10 reason for a sake of stability and what is the reason behind the stability half fill fulfill condition half fill fulfill conditions are more stable compared to in between. पण तरी 29 असं 29 असं तरी पण म्हणजे अनस्टेबल होते 29 अनस्टेबल नाही ना डी स्टेबल आहे प्रॉपर तरी अनस्टेबल होता हा स्टेबल आहे मी म्हणतो ना स्टेबल आहे रिझन चला सांगायचं मला रिझन तो अनस्टेबल काय कोणत्याही इलिमेंटला रिॲक्शन करण्यासाठी इम्पॉर्टंट काय असतं लास्ट शेल इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन लास्ट शेल कोणती आहे 4s आणि त्याच्या रिलेटेड 3d बरोबर की नाही डी स्टॅबिलिटी फिल करतोय फुल फिल एस स्टॅबिलिटी फुल करतोय हाफ फिल स्टेबल आहे ते इलेक्ट्रॉन लॉस गेन काही करण्याचा प्रश्न नाही ना स्टेबल आहे ना 29 ऑड नंबर आहे म्हणून तो अनस्टेबल असं रूल आहे का 9 म्हणून अनस्टेबल म्हणजे अनस्टेबल इव्हन ऑड असंही असतं का इथे काय आहे हाफ फिल आहे का फुल फिल आहे हे इम्पॉर्टंट स्टॅबिलिटी सेट कर बरोबर कळाला पॉईंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कधी कधी हा मोबाईल गॅस नोबल गॅसला बघू आपण नोबल गॅसला बघू आपण चला नोबल गॅस बद्दल बोलू आता नोबल गॅस बद्दल बोलतो नोबल गॅस चला नोबल गॅस मधला पहिला निओन आहे काय आहे निओन आहे इलेक्ट्रॉनिक ऍटॉमिक नंबर किती आहे 10 किती आहे 10 1s मध्ये 2 2s मध्ये 2 2p मध्ये किती
ऑलरेडी फुल असतं ना, ते त्याच्यावरून बनवलं ना आपण आज नोबेलला स्टडी करून डिसिजन घेतले. कुठे हाफ फिल आहे मध्ये काही आहे का हाफ फिल मध्ये? फुल फिल आहे पूर्ण आहे. तर त्याला सोडा, अजून कोण नोबेल घ्यायचं आहे? कोणती इच्छा आहे तुमची नोबेल घ्यायची? आर्गॉन. हे बघा, ऑर्गॉनला निओन आधी का लिहिलं जातं? कारण निओनचं कॉन्फिगरेशनच्या पुढे एवढंच चेंज होतं म्हणून त्या मॅक्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. समजलं? निऑन ब्रॅकेट म्हणजे काय? निऑनचं कॉन्फिगरेशनच्या पुढे फक्त थोडासा चेंज करा. ऑर्गॉनचं एवढं लिहत बसणार का? कसं लिहितात? निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घ्या, त्याच्या पुढे फक्त काय करा, 3s2 3p5 कळालं? असं लिहिलं. मागचं कॉमन आहे ना. निऑन म्हणजे काय? निऑन म्हणजे काय? 1s2 2s2 2p6. हे तर कॉमन आहे की नाही? त्याला एक निऑन म्हणतात ना, त्याला काय म्हणतात डायरेक्टली? निऑन. आणि पुढे काय चेंज झालंय? 3s2 3p6. हे स्टेबलच आहे. काय स्टेबल आहे की नाही? मग ते स्टेबलच असतात म्हणून ते इलेक्ट्रॉन देत घेत नाही. नोबेल गॅसेस नोबेल काय आहेत? त्यांचं DSF जे लास्ट मध्ये असतं ना, ते स्टेबल असतं, त्याला बाहेर इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही, घेण्याची गरज का? तर टेबल प्रत्येकाने हा बघायचा. स्टार्ट फ्रॉम 1 नंबरवरून सुरू करायचं. शेल्स माहिती तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे, आणि मला वाटतं की अप टू 30 पर्यंत प्रत्येकाने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आणि ते लागणार. पुढं प्रत्येक टॉपिकला मी इलेक्ट्रॉनिक विचारणार. झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, आयरनचं काय, कॉपरचं काय, निऑनचं काय, हेलियमचं काय. तर मला आन्सर मिळालं. किंवा तुमची एक टेस्ट होणार याच्यावरती, ऑनली ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजलं सुदर्शन? बरोबर. चला, काही प्रश्न असेल विचारा मला. एक लास्ट टॉपिक आहे, त्याचं नाव आहे एक्सचेंज ऑफ एनर्जी. आपण तो बघितला नाहीये, चला बघून घेऊ. चॅप्टर संपला. पेअरिंग एनर्जी म्हणून एक कन्सेप्ट आहे, कुठे गेला? इथे नाही, तो आपल्या टॉपिक मध्ये. चला, लास्ट टॉपिक आहे एनर्जी, एक्सचेंज एनर्जी. काय आहे? एक्सचेंज एनर्जी. चला वाच लवकर, कोण शिंदे वाच. Electrons presently the different metals in the same substance can exchange their positions. Each such exchange results in release of energy called exchange energy, which leads to a greater stability. As the number of exchange that take place is maximum in exactly half filled and completely filled arranged, that is more in D5 and then in D4 and more in D10 and then in D9. Therefore, the exchange energy is maximum in these two cases, and hence the stability is maximum. हे बघा, नावात आहे एक्सचेंज एनर्जी. एक्सचेंज करतं. एक्सचेंज कोण आहेत आपल्याकडे? आपल्याकडे काय आहे? काय? इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स काय करतात ह्या ऑर्बिटल्स मध्ये? आता ऑर्बिटल्स डी ऑर्बिटल समोर आहे, 3x y वगैरे दिसते ना, 5 कंपार्टमेंट. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एक्सचेंज स्वतःला करू शकतात का? यस. काय करू शकतात? एक्सचेंज करू शकतात. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा याला एक्सचेंज करू शकतो का? यस. हा याला एक्सचेंज करू शकतो का? म्हणजे ती जागा घेऊ शकतो का? यस. कारण सेम एनर्जी ना, सेम ऑर्बिटल आहे, सेम. करेक्ट. इलेक्ट्रॉन एक्सचेंज करू शकतात. तर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ डिफरंट ऑर्बिटल्स इन सबशेल एक्सचेंज देअर पोझिशन. तर इलेक्ट्रॉन्स इथे 4 पोझिशन आहे, तर ते एकमेकाला रिप्लेस करू शकतात. कळाला? म्हणजे इथे 4 चेअर आहेत, मी 4, ही सेम चेअर आहे, तुम्ही इथे चेअर ठेवू शकतो, इथली चेअर इथे ठेवू शकतो. कळाला पॉईंट? याला एक्सचेंज म्हणतात. तर इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटल्स मध्ये एक्सचेंज करू शकतात. आणि या एक्सचेंज जेवढे जास्त एक्सचेंज पॉसिबल आहे, तेवढं काय होतं? एनर्जी काय होतं? रिलीज होतं. एनर्जी रिलीज होतं. आता इथे 4 ऑप्शन्स आहेत ना, 4 इलेक्ट्रॉन एकमेकाला एक्सचेंज करू शकतात, आणि ते दोनच ऑप्शन आहे. दोनच इलेक्ट्रॉन एकमेकाला एक्सचेंज करू शकतात. तर 2 इलेक्ट्रॉन जेव्हा एकमेकाला एक्सचेंज करतात, तर ते कमी एनर्जी रिलीज करतात, आणि ऑप्शन जास्त असेल तर
मॅक्झिमम एनर्जी रिलीज होऊ शकते. आणि केमिस्ट्रीमध्ये एकच थंब रूल आहे, जेवढी एनर्जी लेस तेवढी स्टॅबिलिटी जास्त. एनर्जी डाऊन स्टॅबिलिटी मोर, स्टॅबिलिटी मोर होत आहे. मग पॉइंट सिंपल आहे की इलेक्ट्रॉन एक्सचेंज करू शकतात का एकमेकाला? यस. जेवढे जास्त एक्सचेंज तेवढं जास्त एनर्जी काय होणार? रिलीज होणार. जेवढं जास्त एनर्जी रिलीज होणार तेवढं काय होणार? स्टॅबिलिटी जास्त मिळणार. सिंपल थिंग. चला या एक्झाम्पलला बघू आपण. चला फर्स्ट एक्झाम्पल हे दिसत आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ एक्सचेंज किती होऊ शकतात काय वाटतं? हे किती आहे? डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 4 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे कॉपर आहे. कोण आहे? कोण आहे? कॉपर आहे की कोण आहे? क्रोमियम आहे. कोण आहे? क्रोमियम. क्रोमियमच्या मध्ये इलेक्ट्रॉन किती एक्सचेंज होऊ शकतात काय वाटतं? इथे किती एक्सचेंज होऊ शकतात? हा फर्स्ट इलेक्ट्रॉन किती एक्सचेंज करू शकतो? 1 2 3 जागा घेऊ शकतो. सेकंड इलेक्ट्रॉन काय करू शकतो? 2 जागा घेऊ शकतो. थर्ड इलेक्ट्रॉन 1 जागा घेऊ शकतो. कळतंय काय बोललो? फर्स्ट इलेक्ट्रॉन 3 ला रिप्लेस करू शकतो, सेकंड पुढच्या 2 ला, आणि लास्टला. मग टोटल नंबर ऑफ एक्सचेंज किती होतात? हा 3 एक्सचेंज करू शकतो वरती जाऊन, हा 2 करू शकतो, हा 1 करू शकतो. टोटल 6 एक्सचेंज होत आहेत. इथे बघा याच्याकडे 5 आहेत. किती आहेत? 5. हा 4 एक्सचेंज करणार. हा हा किती करणार? हा 1 2 3 4 करणार. हा 3 करणार. वाढणार नाही यांचे एक्सचेंज. लास्ट वाला किती करणार? 1 करणार. हे 10 एक्सचेंज होणार. काय होणार? 10 एक्सचेंज. जेवढे जास्त एक्सचेंज तेवढं स्टेबिलिटी जास्त. जेवढं स्टेबिलिटी. तुम्हाला विचारलं की हे हाफ फिल फुल फिल का स्टेबल असतं? तर फुल फिल कडे जास्त एक्सचेंज पॉसिबल असतं. हाफ फिल कडे जास्त एक्सचेंज पॉसिबल नसतात. म्हणून हे एक्सेप्शनली स्टेबल असतं. काय गेलं नाही डोक्यामध्ये. आणि मी एक्सचेंज मागचे नाही काढत आहे, मी पुढचे काढ. समजतं तुम्हाला? हे बघा आता हा 1 हा इलेक्ट्रॉन यांना जागा चेंज करू शकतो ना, जागा जागेवर बसू शकतो. हा यांना रिप्लेस करू शकतो. लास्ट वाला तर लास्टलाच करणार ना. पण जेवढे एक्सचेंज चेक करायचे इथे चेक करायचे, तुम्हाला एक कळेल ना की 5 एकमेकाला जास्त रिप्लेस करतील ना. 4 करतील की 5 करतील? 5 करतील ना. आणि जेवढं जास्त एक्सचेंज करायचं, आणि इलेक्ट्रॉनिक बेसिकली एक्सचेंज करतात. काय करतात? करतात ना. तुम्ही हे बघा, हे डी ऑर्बिटल आहे, एका शेलचं आहे ना. कशाचं आहे? तुम्ही वरती जाताय का? एनर्जी गेन करताय का? म्हणजे लॉस करताय का? तुम्ही फक्त एका शेलमध्ये, एकाच ऑर्बिटल मध्ये फक्त जागा शिफ्ट करताय. काय करताय? तुम्ही जेवढं तुम्हाला कम्फर्टेबली जागा शिफ्ट करताय तेवढे तुम्ही कम्फर्टेबल असतात. काय असतात? आता सिंपल आहे. तुम्हाला सांगितलं की कार आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच सीट आहे, तुम्हाला दिल्लीला जायचंय, तुम्ही जाणार का? आणि तुम्हाला एक गाडी दिली, त्याच्यामध्ये तुम्ही ना एक सीट नाही, 10 सीट आहे, ते तुम्ही एकमेकाला थोडं चेंज करू शकता. ते कम्फर्टेबल आहे ना. ते काय? इलेक्ट्रॉनला काय आवडतं? कम्फर्टेबिलिटी. तो जास्त जागा जेवढं चेंज करू शकतो तेवढा तो कम्फर्टेबल असतो. रिपल्शन तेवढं कमी, तेवढं तो स्टेबल, तेवढं तो स्टेबल. पण एकाच ठिकाणी जर इलेक्ट्रॉन असतील, त्याला जागा जास्त रिप्लेस करायला नसेल, ते अनस्टेबिलिटी असतात. काय असतात? अनस्टेबल असतात. जेवढे जास्त ऑप्शन चेंज करायला तेवढी स्टेबिलिटी जास्त. त्याला म्हणतात एक्सचेंज. आणि जेव्हा एक इलेक्ट्रॉन पुढच्याला एक्सचेंज करतो ना, आपली जागा रिप्लेस करतो, त्याला म्हणतात रिलीज ऑफ एक्सचेंज एनर्जी. जेवढी जास्त एनर्जी रिलीज होणार तेवढं तो जास्त स्टेबिलिटी फील करणार. मग फिफ्थ मध्ये जेवढे जास्त ऑप्शन मिळतात तेवढा फोर्थ मध्ये मिळणार का? नाही. 3 मध्ये मिळणार का? 2 मध्ये मिळणार का? म्हणून त्याला आपण म्हणतो की हे एक्सेप्शनली स्टेबल असतं. कळलं? गेलं डोक्यामध्ये? बरोबर. तर एक्सचेंज एनर्जी विचारलं तर लक्षात ठेवायचं, इट इज अ एनर्जी रिलीज ड्यू टू दी exchange of electron between the